तर आजसुद्धा दिवसाची सुरुवात झाली शिवांशच्या टिफिन बनवण्यापासून. टिफिनमध्ये आज काही स्पेशल बनवलं नाही मी. आज त्याला ॲपलच कट करून दिला होता. तर त्याचं टिफिन वगैरे पॅक करून घेतला. ॲपलसोबत त्याला भाकरवडी दिली होती आज आणि त्याचा टिफिन भरून घेतला. वॉटर बॉटल सर्व त्याचं रेडी केलं, दूध वगैरे रेडी केलं आणि सर्व टॉईज आवरून घेतले. कारण आदल्या दिवशी शिवांशचे फ्रेंड्स आले होते 2-3 खेळायला रात्री. तर त्यांनी खूप सारे टॉईज काढून ठेवलेले होते. रूममध्ये सुद्धा, हॉलमध्ये सुद्धा खूप सारा टॉईजचा पसारा होता आणि रात्री मला सर्व आवरायलाच उशीर झाला. सो मी टॉईज रात्री आवरले नाही आणि सकाळी मी आता ते सर्व आवरून घेते. कारण मावशी यायच्या होत्या झाडू पोछ्यासाठी, तर त्या यायच्या आधी मला सर्व आवरून ठेवावं लागतं. तर त्याचे टॉईज जे ते मी असं टॉईज ठेवण्यासाठी हे कपाट स्पेशली त्यासाठी घेतलं आणि मला ते खूप जास्त युजफुल झालं. कारण शिवांचे सर्व टॉईज त्यामध्ये बसून गेले छान आणि त्याला पाहिजे ते टॉय तेव्हा मिळून जातं, समोरच दिसतात सर्व. सो तर नंतर शिवांशला उठवलं, त्याचं आवरून घेतलं छान, त्याला रेडी केलं, त्याला दूध वगैरे दिलं आणि मी सुद्धा माझा ज्यूस घेतला. तर मी आवळ्याचा ज्यूस आहे तो मी 1 आठवड्याचा बनवून ठेवते फ्रीजमध्ये आणि तो थोडा थोडा रोज घेते सध्या, कारण आवळ्याचा सीझन आहे. सो ताजाच रस मी त्याचा घेते. तर मी सुद्धा त्याच्यासोबत तो ज्यूस घेतला, शिवांशला दूध दिलं. तोवर ध्वनीसुद्धा उठली होती आणि नंतर मी बनवली व्हेज बिर्याणीची तयारी. तर आज मला व्हेज बिर्याणी बनवायची होती. त्यासाठी मी राईस बॉईल करून घेतला, इकडे व्हेजिटेबल्स कट करून घेतले, त्याला मॅरिनेट करून घेतलं आणि अशा प्रकारे व्हेज बिर्याणीची तयारी केली. आणि मग आमच्यासाठी बनवली ग्रीन टी. तर ग्रीन टी घेतली आम्ही दोघांनी. तोवर धोनी मॅडमने पुन्हा पसारा करून ठेवलेला होता आणि दुपारी माझी व्हेज बिर्याणी रेडी होती. बिर्याणी खूप जास्त टेस्टी झाली होती. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्लॉग कुठून बघतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा, कारण मला कळतच नाही तुमच्यासोबत कशा प्रकारचे व्लॉग शेअर करायचे. तुम्हाला व्लॉग आवडत आहे का नाही हे सुद्धा कळत नाही आहे. तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.